नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत की पवित्र पोर्टलवरती उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी पुन्हा एक प्रेस नोट काढलेली आहे। कारण पोर्टलवरती जेव्हा तुम्हाला प्रिफरन्स जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, परंतु त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही अपडेट झाली आणि जिल्हा परिषद कोल्हापूर 1ली ते 8वी, जिल्हा परिषद सांगली 6वी ते 8वी आणि जिल्हा परिषद रत्नागिरी 6वी ते 8वी या व्यवस्थापनांच्या जाहिरातीतील पदांमध्ये नियुक्ती प्राधिकारी यांनी काही बदल केलेले आहेत आणि ते कळवल्याने जाहिरातीत बदल झाला। त्यामुळे 7 तारखेपासून रोजी रात्री 11 पर्यंत जे जनरेट केलेले प्राधान्यक्रम आहेत ते बदलू शकतात। त्यामुळे उमेदवारांनी ते लॉक करण्यापूर्वी प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करण्यात यावेत असं सूचना कळवण्यात आलेली आहे। म्हणजेच 7 तारीख म्हणजे काल होती, परंतु काल 11 पर्यंत म्हणजे काल किंवा परवा तुम्ही जे काही प्राधान्यक्रम जनरेट केले असतील तर ते लॉक करायचे नाहीत। मुळातच तुम्ही लगेच लॉक करूच नका, तुम्हाला वेळ आहे यासाठी। प्राधान्यक्रम फक्त पुन्हा जनरेट करत राहा, कारण की त्यामध्ये अपडेट झालेली आहे आणि अपडेट अजूनही होऊ शकते। त्यामुळे त्यांनी सूचना काढली आणि सांगितलेलं आहे, म्हणजे आजपासून तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत। त्याचप्रमाणे दुसरी खूप महत्त्वाची अशी सूचना आहे, कारण की समजा एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं, परंतु जसं पाठीमागे रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत झालं होतं की सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्या शाळेवरती काही न्यायालयाच्या अधीन राहून काही केसेस असतात, तर त्यावरती सिलेक्शन झालं तर त्याची विद्यार्थ्यांना आधीच कल्पना असावी। त्यासाठी 2 नंबरचा एक पॉईंट दिलेला आहे। उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथील जी याचिका आहे ती सिव्हिल ॲप्लिकेशन 31/7/2026 रोजीचा जो आदेश आहे त्यात तिरुपती शिक्षण प्रसार मंडळ जालना जिल्हा जालना या संस्थेतील जाहिरातीतील नियुक्तीची कार्यवाही याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल असं न्यायालयाचे आदेश आहेत। या बाबतीत सदर संस्थेचे प्राधान्यक्रम लॉक करणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी। म्हणजे आता जर तुम्ही तिरुपती शिक्षण संस्थेचे प्राधान्यक्रम लॉक करणार असाल तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, जर त्या शाळेवरती तुमची निवड झाली तर पुढे जो काही न्यायालयाचा निकाल लागेल त्यावरती तुमची नियुक्ती अवलंबून असेल। म्हणजे जे ठरेल ते त्यावर डिपेंड असेल, जरी तुमची नियुक्ती झालेली असेल तरी। आणि याचा विचार तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्ही प्रिफरन्स जनरेट केल्यानंतर जेव्हा ह्या संस्थेचे तुम्हाला प्रिफरन्स येतील आणि ते तुम्हाला लॉक करायचे असतील तर ते लॉक करताना ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा आहे। खूप महत्त्वाचे असे 2 मुद्दे त्यांनी प्रेस नोट काढून सांगितलेले आहेत। त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, काही जिल्हा परिषदांनी या ठिकाणी जागेमध्ये चेंजेस केलेले आहेत आणि ही याचिका आहे। हे 2 अतिशय महत्त्वाचे मुद्दे होते। तर या 2 मुद्द्यांच्यावर माहिती पाहिल्याच्या नंतर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूयात।